काही लाज लज्जा असाही बेशरम माणूस मी नाही पाहिजे. तुम्ही वेगळा अर्थ समजता. तिला डान्सच्या स्टेप समजावून सांगत होतो. कॉम्पिटिशन आहे. माझीच पोरगी भेटते का डान्सच्या स्टेप सांगासाठी फक्त माझीच पोरगी, गावात दुसऱ्या पोरीच आहेत का? पण हिला जास्त आवड आहे म्हणून म्हणलं मी. डान्सची का तुझ्या स्टेपची? तुला किती बेशरम आहेस अबे. तुला एवढा बोलू बोलू तू बेशरम झालेला आहेस तू का त्याचा काही अंदाज नाही. हे बघ तुला सांगतो रूपा, हा शेवट झाला अपमान. याच्यानंतर मी अपमान सहन करू शकत नाही. जेव्हा तेव्हा अबे होबे होणाऱ्या जावयाला एका पद्धत. कोणता जावई? तू जावई? मग अबे तुला पोरगी देण्यापेक्षा इथं जीव घेईन मी. जीव घेण्यापेक्षा मला खाऊ नाही द्यायचं. अजिबात नाही. बस खूप झालं आता. चाललो मी. याच्यानंतर येणार नाही म्हणजे नाही. तुम्ही माझ्या बरोबर कशाला आला? अबे जागच्या जागी आहेस तू. अजिबात सरकत नाही आहेस तू. हो का? हा. आणि कोणता मान आहे बे? कोणता मान आहे तुझा? तुला सांगतो बापू, तू याच्यानंतर जर इथं दिसलास ना आता. हे बघा बापू, तू बोलूच नको. तू बोलूच नको. मी सांगून ठेवतो. हा पाय ना असं. हे बघा मारू नका त्याला बरं का. मारू नका. इकडे इकडे जातो ना मी. हा जातो. जाना बापू. हा. त्याला अडवा. त्याला अडवा. हजार वेळा सांग शिळं पाता खाऊ नको म्हणून. शिळं पाता खाऊ नको म्हणून किती वेळा सांगतो तुला मी. बापू मी शिळा पाता खातच नाही. आता मग हे उलट काय जेवत माहित नाही 2-3 दिवसापासून तसंच होते का. असं तर 2-3 दिवसापासून तसं होते तर मग दवाखान्यात नाही जात आलं का? बापू बापू मला चक्कर येते. बापू काय झालं तुला? चक्कर येत. मी आलो नाही. पडली असती म्हणून मी मध्ये आलो. येऊ दे. पोरगी बाजू मारून जाईल. आणि तू मगांपासून इथे काय करतेस तू? अबे जा ना तू. बापू हे बघा त्याला इथून जाऊ देऊ नका. तो जर इथून गेला ना तर तुमच्या इज्जतीचे 3 तेरा वाजल्याशिवाय राहणार नाही. कोणते वादाचे 3 तेरा? कोणते वादाचे 3 तेरा? सारा गाव बोलते. अबे जा ना, तुझ्या घरी डान्स सुरू आहे. जा ना, तुझ्या घरी सिनेमा सुरू आहे. दरवाजे लावताना इथे सुरू करता. पाण्यातून बेशरम. अरे बेशरम तर तू झाली आहेस माझ्यापेक्षा. म्हणूनच तुम्हाला सांगते माझं लग्न लावून दिलं असतं तर असं करणार. असं लग्न लावून देऊ तुझं आणि याच्याशी? अरे बापरे, एवढा बेशरम माणूस नाही पाहिजे. बेशरम नाही साधा आहे. बघा किती साधा आहे तो साधा आहे. याने साधा म्हणून आलीस तू? अरे हाच तर खरा आहे. बापू बस चाललो मी. अपमान सहन होत नाही मला. तुला कोणता मान आहे बे? बापू बापू मी काय बोलते ते का त्याला इथून जाऊ देऊ नका. हो आता तर लोक बोंबलतात तुझ्या घरी डान्स सुरू आहे म्हणून. तो जर इथून गेला ना तर मी काय करीन. काय खरी न म्हणजे? काय खरी न म्हणजे काय झालं? बापू मला ना दिवस गेले. ते जाऊ दे ना. गेले तर हे दिवस गेले तर दुसरे येतील. एकाच दिवसाची काले घेऊन फिरत आहे. अरे सोमवार गेला तर मंगळवार येईल, मंगळवार गेला तर बुधवार येईल. दिवस गेले तर जाऊ दे. दिवस गेले तर अहो सोमवार गेल्यानंतर मंगळवार गेल्यानंतर बुधवार येते मला माहित आहे. आणि तुम्ही समजता ते 365 वाले दिवस नाही. कोणते दिवस? मी याच्या बाळाची आई होणार. फुगोलीस फुगा केली सत्यानाश. हेच होते म्हणूनच कापसाचे बोंड पाहिजे होते ना. चांगले बोंड दाबलीस तू. चाललो मी.
तिच्यासाठी लहानाचं मोठं केलं, जीव देईन. हा शब्दाचं पाठ आहे तुमच्यासारख्या जवान पोरासाठी. तसं नाही झालं तर जीव देईन, असं नाही झालं तर मी येतील लवीन. त्या माय असती ना तर तिचं तर बरं झालं, ते अगोदर गेली. तिने लावून दिलं असतं आतापर्यंत लग्न माझं. कोणा? माझ्या मायेनं. तिचंच लग्न लावत होतो मी. हा चाललो मी. ही पद्धत आहे का बोलायची अभि म्हणून? जरा मानानं सन्मानानं बोलवा. हा आहे तुला मान? बापू चल ये लवकर. आओ तसं नाही, तसं अजिबात बोलायचं नाही, लवकर बोलायचं नाही. एक पॅक जावई आहे तो तुमचा. जावई या जावई ये बे. बापू आता चाललेलं तुम्ही, जीव देईन मी आपला. या या हा या म्हणायची. या. हा वज्रवा. खुर्ची आहे इकडे. खुर्ची घ्या. कधी बसला होतास का बे खुर्चीवर? खुर्ची पुसपास करा. अरे खुर्ची पुसा तुम्ही काय करतात? राहू द्या, या वयात नाही जमत पुसणं. हा बोला आता काय म्हणता? टाकली होतीस एक दिवस तरी? का? मला हवा टाकली होती. माझ्या मायने हवा टाकली होती ना, मग माझी काय गरज आहे? टाक टाक टाक. बोला काय म्हणता? हात नाही दुरून दुरून बोलायचं. माझी पोरगी होय. मी का करू? जे करायचं तर ते तर केल्या. आता लग्न करा माझ्या पोरीशी. काहून? हे जे तिच्या पोटात बाळ आहे हे माझंच आहे कशावरून? अब तर कायले नखरे करून आलास. तुला पाहिजे असेल तर हे पूर्ण घरदार विकून देतो, पुरी संपत्ती देतो. अरे चुलीत टाका तुमची संपत्ती. घरदार कोण पुस्तक तुमच्या संपत्ती घरदाराला? ही मानधनी कमावलेला आहे का? इकडे तिकडे लोकांचे पैसे खाऊन, फालतूचे धंदे करून, वाईट धंदे करून, कोणाचा जीव डुबी. आता जाऊ द्या, तुमच्या संपत्तीला मानत नाही मी. आहे घरी, शिक्षण आहे, नोकरी लागेल, राहू आम्ही दोघं आरामात. कोण विचार तुम्हाला? संपत्ती संपत्ती समजा अशी पण द्या. एक दोन बार मारली, एक फुकी उडून जाते संपत्ती. गोष्ट सांगता. हे बघा, माझी काही अटी आहेत. त्या अटी जर पूर्ण होतील तर मी लग्न करेन, नाही लग्न करणार नाही. ठीक आहे. ठीक आहे? हा तर करावंच लागल. असं म्हणणं नाही. मला विश्वास नाही वाटत हा माणूस अटी पूर्ण करेल म्हणून. नाही नाही करते. हा? हो म्हणा बापू, हो म्हणा. हो म्हणतो मी आता. हो हो हा? हो हो. सर जबरदस्ती. तुम्ही एक काम करा बरं. पहिली अट आहे माझी, नाचून दाखवा. बाबा बसील पोरीचा बाप. पोरगी पाहिजे, पोरगी पाहिजे. हे जे नाचून राहिले ते मैत्रीचं हो का लग्नाचं हो? अरे चांगला तुफान तुमच्या पोरीचं लग्न होऊन राहिलं. तुफान नाचा. समजलं. आता माझ्या तुझ्यावर विश्वास आहे. हा कळलं, मला कळलं. आता नको. आता हा, नाही आता नाही, आता नाही. आता आता दुसरी आणि महत्वाची अट फक्त. हात नको लावतो. हा.
तर दुसरी आणि महत्वाची अट बघा, आपल्या गावामध्ये शांभई आहेत म्हणजे होते, त्यांची वहिनी कामिनी होई. तर ते बहिणीचं बाळ मारला गेलं अशी गावात चर्चा आहे. मी ऐकलं. आहे ना? ते बाळ दगडानं ठेचून मारलं अशीही गावात चर्चा आहे. असं ते बाळ शंभ्यानं मारलं अशीही गावात चर्चा आहे. आणि तो दगड कुठतरी पुरून ठेवलाय आणि तो पुरण्यामध्ये तुम्ही मदत केली अशीही गावात चर्चा आहे. का बोलता? असे धंदे मी करीनच काय नाही. त्या भानगडीत आपण नाही पडतो. ठीक आहे, चल दुसरा पहा, तुझा माझा संबंध. मी समजा सांगितलं हा, तर तो संभ्यामध्ये मारल्याशिवाय नाही राहील. काही काळजी करू नका, त्या संभाषणाला काय बनत नाही, तोंडाचाच येतो. काही काळजी करू नका, ते पुरावे माझ्याकडे द्या तुम्ही. आपण पोलीस स्टेशनला जाऊ, पोलीस स्टेशनमध्ये ते पुरावे जमा करू. तुम्ही माफीचा साक्षीदार म्हणून तरी कमीत कमी तुमची शिक्षा कमी होईल. ठीक आहे, तुम्ही माफीचा साक्षीदार बना. आपण त्याला फाशी मात्र झाली पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. मी सांगेन त्या दिवशी यांना घेऊन तिथे यायचं. पक्का याल ना? हा, येतो मी. जरा मला इकडे पण सोडा. पण जरा 1 मिनिट जरा बोलायचं. तर मी काय म्हणतो, मी येतो जेवायला येईन बरं. चिकन आणायला सांगते ना मी संध्याकाळी पप्पाला. आतमध्ये जा ना. मी इथं बाहेर थांबतो. समजा कोणी आले तर त्याला म्हणतो काम सुरू आहे, रस्ता बंद आहे. गैरसमज आहे हो. मी तिला जेवायला येऊ का म्हणून फक्त विचारत होतो. आता तेच धंदे राहिले चौकीदार. नाही नाही, असा गैरसमज करू नका. फार चांगला आहे बरं माझा सासरा, फार सुंदर आहे स्वभाव. कॉफी घेतो. चल मग येतो. बाय.